नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजतायत. आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक चर्चेत असलेली बातमी आहे ती म्हणजे एसटी बसमध्ये झालेल्या महिलेच्या छेडछाडीच्या प्रकाराची. हे प्रकरण शिवाई एसटी बसमध्ये घडलंय. त्यात कंडक्टर नूर मोहम्मद हा निलंबित करण्यात आलाय. मात्र अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भातला नवा तपशील आम्ही आपल्यापर्यंत आणूच. दरम्यान या कंडक्टर अर्थात बस वाहक असलेल्या नूर मोहम्मदला पहिल्यांदाच शिवाई बसवर नेमलं गेलं होतं. त्यानं प्रवासी हिंदू तरुणीच्या सोबत केलेलं गैरवर्तन सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालं. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार चित्रित झाल्यानंच त्याच्या वागण्यातला प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा तपशील दिला जातोय. मात्र त्याला अद्याप अटक झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमचे सहकारी गिरीश रासकर यांना आता सोबत जोडून घेतोय. आमचे सहकारी प्रतिनिधी गिरीश रासकर आता आपल्या सोबत आहेत. गिरीश, सीसीटीव्ही नसता तर कदाचित हे प्रकरण उघडकीस आलं सुद्धा नसतं. सीसीटीव्हीमुळे जो नूर मोहम्मद पकडला गेलाय म्हणजेच थोडक्यात दोषी सापडलाय आत्ताच्या घडीला, त्या व्यक्तीला अजून सेवेतून काढून का नाही टाकण्यात आलेलं आहे? नक्कीच सर, यामध्ये 7 तारखेला हा सगळा प्रकार झालेला आहे. 7 एप्रिल रोजी जी अहिल्यानगर ते नाशिक आणि नाशिक ते अहिल्यानगर असं परतीचं जी शिवाई बस आहे त्या परतीच्या बसमध्ये सिन्नर बस स्थानकावरून जी बस सुटल्यानंतर हा सगळा प्रकार त्या दरम्यानच्या मार्गामध्ये झाल्याचं जे चालक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आता नुकतीच आज संग्राम जगताप यांनी या संदर्भात आंदोलन आणि रस्ता रोको केल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात गुन्हा दाखल केलेला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीमध्ये जे चालकाने जे सांगितलेलं वर्ण आहे ते उघडकीस आलेलं आहे. 7 तारखेला ही जी सर्व घटना बिलकुल घडलेली गिरीश, होती आता तुम्ही जी माहिती देताय ती जास्त धक्कादायक आहे. प्रकरण 7 तारखेचं आहे. 7 तारखेपासून आज तागायत एसटी महामंडळाला सीसीटीव्हीचं चित्रीकरण असून सुद्धा काहीही कारवाई करावीशी वाटलेली नाही. हा प्रकार का घडला असावा? नूर मोहम्मदला कोण पाठीशी घालतंय? नक्कीच जे 7 तारखेला घटना घडलेली होती. चालकाने या संदर्भात आगार प्रमुखाला आणि संबंधित विभागाला कळवलेलं देखील होतं आणि संबंधित विभागाने चौकशी करून 25 तारखेला नूर मोहम्मदला जे आहे सस्पेंड केलेलं होतं. परंतु यामध्ये कुठलाही तक्रार वगैरे आलेली नव्हती. त्याच्यामुळे जे आहे ही कारवाई त्या स्तरापर्यंतच थांबलेली होती. परंतु यामध्ये पुढे काही होत नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडे हा व्हिडिओ जो आहे सीसीटीव्ही हा मिळाला आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जे आहे ते यामध्ये भूमिका घेतलेलं पाहायला मिळतंय. धन्यवाद रासकर. आपण या संपूर्ण तपशीलवार अधिकाधिक माहिती घेऊन परत बातमी द्या, आपण त्यावर फॉलोअप करूया. दरम्यान जे काही शिवाई एसटी बसमध्ये घडलंय तो ट्रॅव्हल जिहाद आहे इतकी थेट भूमिका घेण्यात आलेली आहे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. दरम्यान संग्राम जगताप यांच्या भूमिकेवर तत्काळ विरोध नोंदवण्यासाठी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आलेले आहेत. या निमित्तानं जगताप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये कसे शब्दबाण चालले आहेत ते पाहूया. गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, यांच्या जर कोणी काही केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता दोन आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, दोन माते स्वरूप आहेत आणि भारत माता. ह्याच्यावर जुने कोणी काही करत असेल तर याला आमच्या सुद्धा कायदा ठरवावं लागणार, आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार. काहीतरी करून मुस्लिम हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा. पेट्रोल जिहाद करा ना. चला, आमचं चॅलेंज आहे. संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत. अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही. प्रचंड पैसेवाला पोरगा आहे. त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात. त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्याने.